नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात आता मोठी आणि धक्कादायक घडामोड समोर आली आहे। लातूरमधील प्रसिद्ध आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे। लातूर आणि पुण्यात झालेल्या सखोल चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आल्याने राज्यभरातील खासगी कोचिंग क्लासेसमध्ये खळबळ उडाली आहे। माहितीनुसार काल सीबीआयच्या पथकाने शिवराज मोटेगावकर यांची तब्बल 11 तास चौकशी केली। या चौकशीत नेमकी कोणती माहिती समोर आली याबाबत अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही। मात्र चौकशीनंतर सीबीआयचे पथक दिल्लीला रवाना झाल्याचे सांगितले जात आहे। दरम्यान या प्रकरणात लातूरमधील प्राध्यापक SP कुलकर्णी यांचे नाव कथित सूत्रधार म्हणून समोर आल्यानंतर सीबीआयचे पथक लातूरमध्ये दाखल झाले होते। त्यानंतर खासगी नीट कोचिंग क्लासेसची तपासणी आणि चौकशी सुरू करण्यात आली। या तपासादरम्यान आरसीसी क्लासमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीची आणि तिच्या वडिलांचीही चौकशी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे। तसेच नीट परीक्षेचे प्रश्न आणि उत्तरपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच मिळाल्याचा संशय असलेल्या काही विद्यार्थी आणि पालकांवरही सीबीआयची नजर असल्याचे सांगितले जात आहे। शिवराज मोटेगावकर यांची गेल्या 3 दिवसांपासून चौकशी सुरू होती। त्यांच्या क्लासेसच्या शाखा राज्यासह देशातील विविध भागात असल्याची माहिती आहे। या तपासात आता नांदेड कनेक्शनही समोर आल्याने तपास यंत्रणांनी अधिक सतर्कता वाढवली आहे। मोटेगावकर यांच्या क्लासेसचा या संपूर्ण प्रकरणाशी नेमका काय संबंध आहे याचा तपास सध्या सुरू आहे। दरम्यान नांदेडमध्येही या प्रकरणाचे पडसाद उमटताना दिसत आहेत। शहरातील काही खासगी कोचिंग क्लासेसने विद्यार्थ्यांना अचानक घरी पाठवत सुट्टी जाहीर केली। विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागल्या आहेत असे कारण सांगण्यात आले आणि त्यानंतर संबंधित क्लासेस बंद ठेवण्यात आले। या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। लातूरमध्ये सीबीआय चौकशी झाल्यानंतर नांदेडमधील क्लासेस अचानक बंद करण्यात आल्याने चौकशीच्या भीतीमुळे हे पाऊल उचलण्यात आले का याबाबत शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे। आता या संपूर्ण प्रकरणात आणखी कोणते नाव समोर येणार आणि सीबीआयच्या तपासातून कोणते धक्कादायक खुलासे होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे।